शेतकऱ्यांची अवस्था आम्ही काय करणार। आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग। जाहिरात तेव्हा का आता इथं शिंदे साहेबांचा फोटो आहे। वर्तमान सरकार भविष्यात आकार योजना दमदार जनतेचे हे सरकार आणि इतकी दळभद्री बस आहे। सगळ्या काचा फुटल्या, नीट बघा, काचा फुटल्या, इथली काच फुटली, इथली काच फुटली, तिथं नीट काही काच राहिलीच नाही। अरे कशाला असले धंदे करता, जाहिरातबाजी असली। हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे। तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती। पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही। राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल। नमस्कार। होय, मी म्हणतोय मराठी माणसाने हा व्हिडिओ बघू नये, कारण पुढे जे ऐकणार आहात ते पचणार नाही। महाराष्ट्र सरकारला 1 वर्ष पूर्ण। 288 पैकी तब्बल 230 जागा म्हणजे लोकांनी दिलेली प्रचंड बहुमत। पण एवढी ताकद असतानाही या सरकारमध्ये दूरदृष्टी नाही, महाराष्ट्रासाठी प्रेम नाही, हेच जास्त जाणवतं। 3 भाषा कशाला हवी हा मोठा प्रश्न। सुरुवातच केली 3 भाषा नीतीने। तिसरी भाषा हिंदी का? आजच्या खासगी कंपन्या इंग्रजी कौशल्य बघतात। ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही ते 2-3 लाख पर ॲनम मिनिमम 8 ते 10 मॅक्सिमम लाखांच्या पगारावर अडकतात आणि इंग्रजी बोलणारी माणस 5 ते 6 मिनिमम 15-20 मॅक्सिमम लाखांवर जातात। हीच वास्तविकता। हिंदी बोललं म्हणून काय होतं? जास्तीत जास्त हिंदी बातमी वाहिन्या नोकरी देतील आणि त्या महाराष्ट्रावर किती प्रेम करतात ते सर्वांना ठाऊक आहे। मराठी येणारा माणूस हिंदी बोलतोच, पण हिंदी शिकणं अनिवार्य का? आपले आमदार किती छान हिंदी बोलतात हे सर्वांना माहीत आहे। खूप व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, शोधा। पण हिंदीची सक्ती, तीही पहिलीतून का? त्याऐवजी कौशल्याधारित विषय द्या, स्किल्स शिकवा। गूगल, नविडिया, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ॲपलचे मालक ते 3 भाषा शिकून मोठे झाले नाहीत। संतोष देशमुख हत्याकांड महाराष्ट्र आहे की उत्तर प्रदेश, बिहार? महाराष्ट्र आता महाराष्ट्रासारखा कमी आणि उत्तर प्रदेश, बिहारसारखा जास्त वाटतोय। संतोष देशमुख यांची हत्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी। एवढा दहशतीचा माइंडसेट एका दिवसात तयार होत नाही आणि यात राजकीय पाठबळ होतं हे सगळ्यांना माहीत आहे। आमदाराने राजीनामा दिला म्हणून प्रश्न सुटतो का? नाही। अशा गुन्हेगारांना मकोका लावला नाही तर हे थांबणार नाही। उलट सार्वजनिक सभेत पोस्टर दाखवून जय जयकार, हे पाहून अंग खवळतं। यांना इथूनच मकोका लावला पाहिजे। इथूनच गुन्हेगार तयार होतात, एकाला पाहून दुसरा घडतो। विधानसभेत खेळ खेळणारे आमदार आणि स्पोर्ट्स मिनिस्ट्री बक्षीस। विधानसभा सुरू आहे, आमदार साहेब पत्ते खेळताना सापडतात। फोटो व्हायरल झाला तर फोटो काढणाऱ्यांना नोटीस आणि आमदारांना काही दिवसांनी स्पोर्ट्स मिनिस्ट्री। असं असेल तर हत्या प्रकरण असलेल्या आमदारांना होम मिनिस्ट्री मिळणार का? जमिनींचे बिगबिलियनडे ऑफर्स, लोकांच्या राखीव कोट्यातील जमिनी सवलतीत विकत घेणारे काही लोक आणि पकडलं की साधेपणाचा आव। आम्हाला काही माहिती नाही। लोक 1,000 रुपयांचा उधार लक्षात ठेवतात आणि इथे कोट्यांच्या ट्रान्झॅक्शन्सवर
काहीच माहीत नाही असं म्हणतात. पुण्याची खरी ओळख कुठे हरवली? संस्कृतीचं शहर पुणे. पण आज काय दिसतं? कुठे पाहिलं तरी कोयता गँग आणि बांधकाम लॉबी. मर्डर तारखा ठरतात. लोकांना वाटतं आज कोणाचं मर्डर होणार. जणू वेब सिरीज बघत आहेत असं वाटतं. आधी घडलेल्या घटनांवरून वेब सिरीज चित्रपट बनायचे. पण आता काय? लोक पाहत आहेत. आणि हे न्यू नॉर्मल होऊ लागलं आहे. हे न्यू नॉर्मल होण्याआधीच थांबायला हवं. उत्तर प्रदेशला एन्काउंटरची ओळख आहे. पण पुण्यात काय चाललंय? पोलीस 24 तास गस्त घालतील तर सगळं थांबेल. पण ते रात्री 10-12 नंतरच फिरतात. सत्ताधारी दूरदृष्टीशिवाय विरोधक संख्या नसल्यामुळे. सरकारकडे विजन नाही. विरोधकांकडे नंबर नाही. 40-50 आमदारांमध्ये काय विरोध करणार? एकीकडेचा पाढा. पण हे लोक कित्येक वर्षे डुअल वोटिंग करत आले. शहरात एकदा मतदान, गावात एकदा. दुहेरी मतदान. विधानसभेत नाही होत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगळ्या तारखांमुळे लोक शहरात आणि गावात दोन्हीकडे मतदान करतात. ही पद्धतच गोंधळलेली. विरोधकांची स्थिती. काँग्रेसचे सकपाल, थोरात, पाटोले, गायकवाड आपल्या आपल्या मतदारसंघात मजबूत. पण ठोस सामाजिक अजेंडा नाही. उद्धव ठाकरे, शिंदे गट वेगळा झाल्यापासून सततचा आवाज नाही. कधी बोलतात, कधी शांत. सुषमा अंधारे महिलांचे मुद्दे लावतात. पण सातत्य कमी. राज ठाकरे विजन आहे, ताकद नाही. राज ठाकरे यांचं महाराष्ट्र विजन भारी आहे. पण एकही आमदार नाही. जर राज ठाकरेंचे 50-60 आमदार आले तर महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतं. सत्ता दिली तर आणखी मोठा बदल होऊ शकतो. पण यासाठी किमान 10-15 वर्ष स्थिर सत्ता हवी. 5 वर्षात काही होत नाही. काँग्रेसचे 70 वर्षांचे डबे आणि बीजेपीचे 15 वर्षांची भांडी. हे 5 वर्षात घासून होणार नाही, इम्पॉसिबल आहे. जनता शक्ती मोठी, पण वेळ कुठे जातो? लोक रोजच्या ताण, नोकरी, ट्रॅफिकमध्ये अडकलेत. आणि हाच फायदा राजकारणी घेत आहेत. जनता जागी होते तेव्हा, जेव्हा आग स्वतःच्या अंगावर येते. महाराष्ट्राला गरज आहे अकाउंटेबिलिटी आणि कॅपिटलायझेशनची. यावर पुढच्या व्हिडिओत सविस्तर बोलणार. शेवटी फक्त एक विनंती. आपले विचार कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचा आवाज बनूया आणि महाराष्ट्राच्या फ्युचरसाठी एकसाथ लढूया.